सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहाला स्थिरता आली की मनाला आपोआप स्थिरता येते. मनातले विचार कमी होतात. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. अ, 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील, इष्ट गुरुजन, आद्य देवता त्यांचं स्मरण करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जमलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू सावकाश श्वास घेत घेत वर येऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या संपूर्ण चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सर्वांनी स्टँडिंग मध्ये यायचं, उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सही सोडून द्या. आणि करणार आहोत आपण आता स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ.
दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या आपल्या छातीपाशी असतील आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची तिथल्या तिथे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र अगदी सावकाश करा. जास्त स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडं थोडं स्पीड वाढवा. हळूहळू थांबायचंय, हळूहळू थांबायचंय. आता पुढे करणार आहोत आपण इंजिन दौड. थांबायचंय, इंजिन दौड. आता इथे काय करायचंय, आपला उजवा हात पुढे, डावा पाय मागे आणि मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे. अशा प्रकारे आपण इंजिन दौड करणार. ठीक आहे. पुन्हा ज्यांना हाय ब्लड प्रेशर हृदयविकार आहे त्यांनी अगदी सावकाश करा. जास्त जोरात करायची गरज नाही. तर सुरुवात करूया इंजिन दौडला. उजवा हात पुढे, डावा पाय मागे, मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे. अशा प्रकारे कृती. अगदी सावकाश. आपले हात पुढे येताना एक हलकासा झटका द्यायचा त्यांना. हा, उजवा हात, डावा पाय. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन इथे आपलं होतंय. थोडासा स्पीड वाढवायचा प्रयत्न करायचा आणि सावकाश हळूहळू थांबायचंय. हळूहळू थांबा. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. करूया कटी चक्रासन. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता आपला डावा हात समोर उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची डास बघा आणि हीच कृती विरुद्ध करतो. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची डास बघूया. थोडीशी डायनॅमिक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबायचे. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. अगदी सावकाश श्वासाशी आधारित आणि श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. तसेच खाली आणायचे समोरनं. पुन्हा श्वास घेत हात वर समोरलंच आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. आता श्वास घेत हात साईडने वर जातील. श्वास घेत हात साईडने वर आणि श्वास सोडत साईडनेच खाली. अगदी सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची. पुन्हा श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर, लास्ट राऊंड आणि श्वास सोडत सावकाश खाली. अगदी सावकाश येऊ देत हात खाली. छान. थांबायचंय आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. बघा इथे वाढलेली श्वासाची गती संथ आणि लयबद्ध होते जेव्हा आपण ह्या श्वासाची आधारित कृती करतो त्यावेळेला. आणि आपोआप आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते. दम्यासारखे आजार कमी होतात. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्यायची आहे. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या
आणि श्वास घेत आपले हात लांब जातील आणि श्वास सोडत जवळ येईल. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता आपले हात तिरक्या दिशेमध्ये वर जातील. म्हणजे बघा, उजव्या हाताचा कोपर उजव्या बाजूने वरती, डाव्या हाताचा कोपर डाव्या बाजूने खाली. तिरके डायगोनली आपण करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा दोन्ही कोपर जॉईन करून घ्या. श्वास घेत लांब, डायगोनली, श्वास सोडत जवळ. आता डाव्या बाजूने श्वास घेत लांब, डावा कोपर सिलिंगच्या दिशेला, उजवा कोपर जमिनीच्या दिशेला, श्वास सोडत जवळ. अशी थोडीशी डायनॅमिक करतात. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. जर हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून जर तुम्हाला अनकम्फर्टेबल होत असेल तर मग काय करा, आपली दोन्ही हातांची बोटं जी आहेत ती खांद्यावर ठेवा. हे आपल्याला सोपं जाईल करायला. पुन्हा कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत लांब करा. हाताची कोपरं, उजव्या हाताचं कोपर उजव्या सिलिंगच्या दिशेने, डाव्या हाताचं कोपर डाव्या बाजूला. हा, आपल्याला कुठेही कमरेतनं हालचाल नाही करायची, फक्त आपण शोल्डर आपण थोडेसे डायगोनली करतोय. ठीक आहे, तिरपे. पुन्हा सुरुवात करूया. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. थोडस श्वासाकडे लक्ष. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. 3, 4, 5, 6. बरोबर. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया नी रोटेशन. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्हीही पायांमध्ये अंतर, हात गुडघ्यांवर, गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि गोलाकार फिरवा. 1, 2, समोरून जॉईन करून घ्यायचे आणि गोलाकार फिरवायचे. 3, हा, 4 आणि 5. आता गुडघे हलकेसे मागे ढकलायचे आणि गोलाकार फिरवायचे. 1, मागे ढकलून, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा आणि वरती या. आता करणार आहोत आपण नी बेंडिंग. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांनी प्रयत्न जरूर करा, फक्त जास्त वेळ त्या स्थितीमध्ये थांबू नका. ठीक आहे. आपण 4 वेळेला वर उठणार आहोत आणि खाली बसणार आहोत आणि 5व्यांदा आपण तिथे होल्ड करणार आहोत. त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी जेव्हा 5व्यांदा आपण कृती करू खाली बसण्याची, ती करणं टाळा. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडस पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे जमिनीला समान, खांदे रिलॅक्स. ठीक आहे. आणि आता श्वास घेत घेत गुडघ्यातनं खाली व्हा आणि श्वास सोडत वर या. श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. परफेक्ट. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 3, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 4. आता 5व्यांदा आपण खाली बसू. श्वास घेत घेत खाली बसतोय आणि इथे थांबतोय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र थांबू नका. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी. हा, आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश टाचा खाली टेकवा आणि श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत हात खाली येऊ देत आणि विश्रांती. रिलॅक्स. इथे थोडीशी श्वासाची आणि हृदयाची गती वाढते. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आपण करणार आहोत साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात खांद्यातून सरळ. पुन्हा आपण इथे श्वासाकडे लक्ष देणार आहोत. ठीक आहे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुका.
आपला उजवा हात, उजवा पाऊल अँकल किंवा पोटरी जवळ जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. छान. डावा हात सरळ वर घ्यायचा आहे. कुठेही दंड कानाला न लागता दोन्ही हात एका रेषेमध्ये असतील. आपला उजवा हात खाली आहे, डावा हात वर आहे. नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. उलट चाल. श्वास घेत घेत वर या. आहे तो श्वास सोडून द्या. विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूने खाली झुकायला सुरुवात करा. डावं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नॉर्मल श्वास चालू. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. छान. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे, सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. अजून एक लास्ट राऊंड. श्वासाकडे लक्ष. उजवीकडे आणि डावीकडे. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा येथे श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया आपण साइडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ द्या. आणि आता इथे एक पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घ्या. उजवा हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल आणि हा श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे लूज सोडा. पूर्ण डावी बाजू, डाव्या हाताचा खांदा पूर्णपणे जमिनीकडे लूज सोडा. हा, एकदम लूज. वारा जरी आला तरी तो हल्ला पाहिजे आपला डावा हात, इतका आपण तो सैल सोडलाय. आणि उजवी बाजू पूर्णपणे आपली ताणली गेली आहे. त्याकडे लक्ष. परफेक्ट. खूप छान. आणि इथे यथाशक्ती थांबतोय आपण. श्वास घेतोय आणि सोडतोय. 10 9 8 7 6 5. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ आणि उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान करा. दोन्ही हात तसेच ठेवायचे. ज्यांना हाताला रग लागली असेल त्यांनी हात खाली घ्या आणि मग पुन्हा हात तसेच खांद्यातून सरळ करा. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूने खाली झुकता साइडवर बेंड घ्यायला सुरुवात करा. आणि उजवा हात खांद्यापासून लूज सोडा. उजवी बाजू लूज सोडा. नजर समोर. डावी बाजू आता आपली ताणली गेली आहे त्याची जाणीव आणि उजवी बाजू एकदम रिलॅक्स आहे त्याची जाणीव. आणि जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. जाणीव आपल्या संपूर्ण देहाकडे. आपण आता जे काही आसन केलं त्याच्यामुळे जो काही परिणाम झालाय, आपली पूर्ण डावी बाजू उजवी बाजू जी ताणली गेली होती तिथे सर्क्युलेशन मध्ये काही चेंजेस वाटते का हे आपलं आपण तपासून पहा. श्वासाच्या गतीची जाणीव.
आज आपण बघणार आहोत वृक्षासन. लहान मुलांसाठी अतिशय महत्वाचं आसन, उंची वृद्धीसाठी खूप फायदेशीर ठरतं हे आसन. आणि त्याचबरोबर मोठ्यांसाठी या आसनाचे फायदे असे आहेत की याच्याने आपली इम्युन पॉवर जी आहे, म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्याचबरोबर एक उत्साह येतो, आपला आत्मविश्वास वाढतो या आसनामुळे. कारण की इथे आपल्याला बॅलन्स करायचा असतो, कॉन्सन्ट्रेशन आपलं सुधारायचं असतं. असं हे वृक्षासन आहे. तर हे कसं करायचं आधी दाखवते. सोपं आहे, फक्त पायाची स्थिती जरा समजून घ्या. तर इथे तुम्ही सुरुवातीला समजा जर तोल जात असेल तर भिंतीला टेकून तुम्ही हे आसन करा, वृक्षासन. तर बघा, थोडीशी पुढे घेऊन तुम्हाला मी पाय दाखवते कसे ठेवायचे. आता इथे दोन्ही पाय जोडलेले. फक्त आपण जेव्हा उजव्या बाजूने हे आसन करणार, तेव्हा आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघा जास्त वर घेता येणं शक्य नसेल, त्यांनी काय करा, आपलं पाऊल जे आता आपण मांडीच्या इथे घेतलंय ना, ते गुडघ्याच्या इथे घ्यायचं. म्हणजे जिथे कुठे तुमच्या गुडघ्यावरती प्रेशर येणार नाही, अशा प्रकारे पाऊल ऍडजस्ट करायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारे कृती करायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं उजवं पाऊल आपल्या डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं. बघा, टाच ही वरच्या बाजूने आहे, पायाची बोटं ही जमिनीच्या दिशेने आहेत. इथे अशा प्रकारे ही आपल्याला पायाची स्थिती घ्यायची. ठीक आहे, पुढची कृती दाखवते. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला. इथे आपला बॅलन्स सांभाळायचा, नजर समोर ठेवायची आणि चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, ताण विरहित आपला चेहरा. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून साईडने खाली येतील आणि उजवा पाय सावकाश सरळ होईल. सुरुवातीला आपण साईडने हात वर घेण्याची प्रॅक्टिस करू, नंतर हळूहळू दोन्ही हात समोरनं वर नेण्याची प्रॅक्टिस करू. आज पहिला दिवस आहे म्हणून आपण साईडने हात वर घेऊया, म्हणजे हा आसन शिकण्याचा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठकाण्याची दुखणी आहेत त्यांनी सुद्धा यथाशक्ती प्रयत्न करा. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. तोल जात असेल तर मात्र भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा. नजर स्थिर असेल तर आपला बॅलन्स सुद्धा खूप छान जमतो. छान. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण एक दीर्घ श्वसनाचं आवर्तन करा, म्हणजे पाठकणा आपले हात अजून वरती ताणले जातील. खूप छान. उलट चाल करूया. सावकाश दोन्ही हात खांद्यातून खाली येतील आणि उजवा पाय सरळ होईल. थोडा वेळ विश्रांती घ्या, कारण की आपला शरीराचा भार डाव्या पायावर जातो म्हणून. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. टाच वरच्या बाजूला, पायाची बोटं जमिनीच्या दिशेने. कोणाला उजव्या बाजूने हे आसन चांगलं जमेल, कोणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची वेगवेगळी आहे क्षमता. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. छान. यथाशक्ती एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरा आणि संथ गतीने सोडा. उलट चाल करताना सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ खाली येतील. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडायची, विश्रांती. सावकाश खाली बसायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या.
दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये, दोन्ही हात मागे आणि मान मागे सैल सोड. रिलॅक्स. करूया आपण वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या. उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. पाठ करा सरळ. आणि आता डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. उजव्या पायाची मांडी आपल्या उजव्या ओटीपोटावरती हलकासा त्याचा प्रेशर येईल. बरोबर. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येतील. आपला उजवा खांदा हलकासा मागे ओपन करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. डोळे बंद. आणि आता बघा, पाठकड्यावरती एक हलकासा तीळ आहे, ताण दाब आहे. गळ्याच्या बाजूने सुद्धा तुम्हाला हाच अनुभव येईल. आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा समोर न सोडून घ्या आणि आपला उजवा पाय सरळ करा. डावा हात, उजवा हात समोर आणि उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. आणि आता आपला डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. समोरनं आपल्या उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. आणि उजव्या बाजूला मागे वळून, डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. डावा खांदा हलकासा मागे थोडासा खेचून घ्या. खांदे एका रेषेमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. डायबिटीज आणि थायरॉइड उपचारात्मक प्रतिबंधात्मक हे आसन आहे वक्रासन. त्याचबरोबर आपली इम्युन पॉवर सुद्धा इथे वाढते. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान समोर येईल. हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. करूया आपण भद्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्हीही पावलं जोडून घ्यायची. जास्तीत जास्त टाचा आपल्या शरीराच्या जवळ. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा आणि आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या भोवती द्या. पाठीचा कणा सरळ, डोळे मिटून घ्यायचे. इथे आपण पायाची मुवमेंट करणार नाही आहोत. इथे आपण स्थिर बसणार आहोत, म्हणून याला भद्रासन असं म्हणतात. आणि जेव्हा आपण गुडघे मांड्या वर खाली करतो तेव्हा त्याला तितली आसन किंवा बटरफ्लाय मुवमेंट म्हणतात. तर इथे आपल्याला स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. गुडघे आणि मांड्या तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जमिनीच्या दिशेने सैल सोडण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आणि जोड श्वासाची. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी स्थिती धारण केली आहे, कुठे तुम्हाला जास्त ताण वाटतोय, कुठला स्नायू खेचल्यासारखा वाटतोय, कुठे प्रेशर आल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासा. आपले हिप जॉईंट्स, पाठकणा, तिथे तुम्हाला काही फरक जाणवतोय का, त्याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत. सावकाश डोळे उघडायचे आणि दोन्हीही पाय सरळ करायचे. दोन्ही पाय सावकाश सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा.
दोन्ही हात गुडघ्यांवरती. आज आपण एक एक ब्रीदिंग टेक्निक शिकणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत डॉग ब्रीदिंग, त्याच्यानंतर रॅपिड ब्रीदिंग, आणि त्यानंतर आपण शोल्डर ब्रीदिंग करणार आहोत. तर दोन्हीही कृती या तिन्ही कृती सोप्या आहेत, आपण एकत्रित करू शकतो. फक्त इथे आपल्याला श्वास घेणं आणि सोडणं थोडंसं रॅपिडली करायचंय, म्हणजे थोडंसं भराभर आपण श्वास घेणार आणि सोडणार. तर ह्या ब्रीथिंग एक्सरसाइज याच्यासाठी की जर कोणाला अस्थमाचा त्रास असेल किंवा फुफ्फुसांचा आपल्या लंग्सचा काही त्रास असेल, तर आपण ह्या एक्सरसाइज केल्या तर थोडेसे तिथले जे वायुकोश आहेत, म्हणजे अल्व्होलाई ज्याला म्हणतात, तर ते मोकळे व्हायला मदत होते. आणि दम्यासारखे अस्थमासारखे त्रास आपल्यापासून लांब जातात, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. तर इथे आपल्याला दोन्हीही हातांचे तळवे जे आहेत, सुरुवातीला आपण करणार आहोत डॉग ब्रीथिंग. तर दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. बघा अशा प्रकारे दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवा, असे बाजूला खाली जमिनीवर. बरोबर. आता इथे पाठीची थोडी स्लॅन्टिंग पोझिशन येते. आता खांदे रिलॅक्स करा. खांदे असे वर घ्यायची गरज नाहीये, खांदे एकदम रिलॅक्स करा. लूज सोडा, एकदम खांदे रिलॅक्स. हा, तिथे कुठेही स्टिफनेस पण आणू नका. खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा पण शांत. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, आणि इथे आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे, भराभर कृती अशी. जसं डॉग कसा ब्रीदिंग करतो त्याप्रमाणे जीभ बाहेर काढून त्याची जसं जी ब्रीदिंग ऍक्शन होते तशीच कृती आपल्याला करायची आहे. ठीक आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. थोडीशी भराभर कृती रॅपिड मुवमेंट करायची आहे, श्वास घेण्याची आणि सोडण्याची. खांदे आणि पाठकडा अगदी लूज सोडा, चेहरा शांत, आणि सुरुवात करूया. थांबायचंय. जिभात तोंड बंद, दोन्ही हात मांड्यांवर, डोळे मिटून. संपूर्ण डॉग ब्रिदिंगचा जो काही इफेक्ट आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. सेल्फ एक्सपिरियन्स. जेव्हा आपण डॉग ब्रिदिंग करतो तेव्हा आपल्या पोटाचा जो भाग आहे तो आपण जास्तीत जास्त आपला पुढे मागे होतो. आता पुढे आपण करणार आहोत रॅबिट ब्रीथिंग. तर इथे आपला पाठीच्या मणक्यामध्ये हलकीशी हालचाल होणार आहे. तर ह्याचं स्थिती बघा कशी घ्यायची, मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर रॅपिड ब्रीथिंग मध्ये आपल्याला ओठांचा चंबू करायचा आहे. आपण पाऊट कसं करतो तसं ओठांचा चंबू, किंवा आपण शिट्टी वाजवताना कसे ओठ जुळवतो त्याप्रमाणे बघा असं. आणि इथे पण आपण तोंडाने श्वास घेणार, तोंडाने सोडणार. पुन्हा इथे थोडीशी भराभर कृती होईल अशी. ठीक आहे. फक्त आता आपल्याला हे कसं आकृती कशी किंवा आपल्याला स्थिती कशी घ्यायची मी दाखवते. तर दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या, हाताची जी कोपरं आहेत ती गुडघ्याच्या जवळ ठेवायची. कमरेतनं पुढे आपण झुकलोय, हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ, आपले दोन्ही हात खाली जमिनीवर, हाताची पाचही बोटं जुळलेली, आणि आपला चेहरा पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा. बघा अशा प्रकारे खांदे आणि पाठीचा मणका एकदम लूज सोडायचा, आणि त्यानंतर ओठांचा पाऊट करायचा आणि तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा. अशा प्रकारे ही कृती होईल. ठीक आहे. लक्षात आलंय प्रत्येकाच्या कशी स्थिती घ्यायची आहे ते. सुरुवात करूया. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं, हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ ठेवा, दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली, तळवे पूर्णपणे जमिनीवर, आणि आपला डोकं, पाठकणा जमिनीकडे अगदी सैल सोडा, खांदे पण रिलॅक्स सोडा. आणि आता ओठांचं पाऊट किंवा चंबू करायचा आहे, आणि सुरुवात करायची आहे. भराभर श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, तोंडाने श्वास घेतोय, सोडतोय. सुरुवात. सावकाश हळूहळू वर या. दोन्ही हात आपल्या मांडीवर, पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर.
डोळे मिटून आपण जे रॅपिड ब्रीथिंग केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. पुढची कृती करण्यासाठी साधी मांडी घातली तरीही चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. आता आपण करूया शोल्डर ब्रीथिंग. इथे आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे आणि ही पकड आपल्या अगदी छातीच्या जवळ असते. ठीक आहे. थोडीशी पकड घट्ट करायची आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपले हात वर घ्यायचे. श्वास घेत घेत वर. छान. आणि श्वास सोडत खाली. अगदी श्वासाकडे लक्ष देऊन कृती करा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर सावकाश. श्वास सोडत खाली. सावकाश करा. घाई मध्ये करण्याची कृती नाहीये. सावकाश करा. श्वास घेत वर, कारण की इथे आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करतोय. श्वास सोडत खाली. बरोबर. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. हाताची पकड सोडून द्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. ज्याने साधी मांडी घातली त्यांनी दोन्ही पाय सरळ करून रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. अँकल जॉईंट्स मध्ये जर काही ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी हलवून घ्या. बरोबर. सावकाश एका कुशीला वेळा आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही हातांमध्ये अंतर, दोन्ही पायांमध्ये अंतर. डोळे मिटून विश्रांती. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला एक कृती करायची आहे. आपला उजवा पाय वर येईल आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर येऊन, म्हणजे बघा डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. मग उजवा हात खाली. मग डावा पाय वर आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशी थोडीशी रॅपिड मुवमेंट होईल. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4. डोकं मात्र वर उचलू नका. 5 6 7 8 9 10. थांबा. बरोबर. 10 वेळा झाले की थांबा. पुन्हा दोन्ही पाय वरती घ्या. 90 डिग्री वर दोन्ही पायांचे अंगठे पकडा आणि दोन्ही पाय फोल्ड करा. पायाचे अंगठे पकडायचे, पाय फोल्ड करायचे. दोन्ही हात आपल्या मधल्या बाजूने येतील. परफेक्ट. बरोबर. हा. आणि आता इथे एकदम रिलॅक्स व्हा. आणि आता उजवा पाय एकदा सरळ करायचा, मग तो खाली घ्यायचा. मग डावा पाय वर सरळ करायचा आणि खाली घ्यायचा. अशी पुन्हा डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. 9 आणि 10. थांबायचं. पुन्हा दोन्ही पायांचे अंगठे पकडले आणि आता आपण रोलिंग करूया. एकदा उजव्या कुशीला वळायचं आणि एकदा डाव्या कुशीला. डोकं मात्र वर उचलून. उजवीकडे. लहान मुलं कशी करतात त्याप्रमाणे ही कृती. याला आनंद बालासन म्हणतात. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. बरोबर. आणि डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. आता दोन्ही हातांचे अंगठे जे पकडले ते सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या.
हा, आणि सावकाश खाली घ्या, नियंत्रित खाली. धाडकन न आपटता सावकाश कंट्रोल मुवमेंट. दोन्ही पाय खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करूया आपण सुलभ द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सोप्पा आहे, आपण एकत्रित करू शकतो. आणि आता आपल्याला आपली अपर बॉडी, कमरेपासूनचा वरचा भाग आपल्या हातांच्या आधाराने वर उचलायचा आहे. म्हणजेच काय, तर आपल्या हातांचा स्टँड करायचा, थोडेसे खांदे वर घ्या आणि हाताच्या कोपराच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचला. आपली हाताची कोपरा आपली आपण ऍडजस्ट करा. हा, बरोबर. आणि आपले दोन्ही पाय जोडलेले आहेत, हातांच्या आधाराने आपली अपर बॉडी आपण वर उचलली, बरोबर. आता शक्य असेल तर दोन्ही पाय एकत्रित वर उचला. ज्यांना दोन्ही पाय एकत्रित वर उचलता येत नसतील त्यांनी आधी उजवा पाय वर उचला, नंतर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. गुडघ्यातनं पाय सरळ असेल, मग तो खाली घ्यायचा. मग डावा पाय वर उचलायचा, नंतर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करा. आणि नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. पायामध्ये थरथर जाणवायला लागली तर पाय खाली घ्या. छान. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर. सावकाश पाय खाली घ्या. हळूहळू हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, डोकं जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती घ्या, रिलॅक्स. आज आपण करणार आहोत सुलभ तडागी मुद्रा. मुद्रा म्हणजे इथे पुन्हा आपल्याला आपल्या श्वासाला होल्ड करायचंय. ठीक आहे, मी जसं सांगते त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. आता इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. आपल्या उजवा जो हात आहे तो आपल्या आता पोटावर ठेवा. उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे खूप जास्त प्रमाणामध्ये, त्यांनी श्वास रोखून धरण्याची कृती करणं टाळा. आता उजवा हात आपल्या पोटावर आलाय. आता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू वर येतंय श्वास घेताना. पुन्हा तो श्वास संथ गतीने सोडून द्या. श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबा. तुम्हाला श्वास होल्ड करायचा आहे आणि पोट अजून जमिनीच्या दिशेने खेचून घ्यायचंय. आतल्या बाजूने हलकसं पोट खेचून घ्या. श्वास विरहित अवस्था आहे इथे. आपण श्वास सोडल्यानंतर थोड्या वेळासाठी थांबतोय आणि पुन्हा सावकाश पोट वर येईल आणि नॉर्मल श्वास चालू करायचा. श्वास घेत घेत आपलं पोट पुन्हा वर येत आहे. याला म्हणतात तडाकी मुद्रा. तडाकी म्हणजे तड, म्हणजे तळ. आपण आपल्या पोटाला एक खड्डा पडतो म्हणून याला मुद्रा. मुद्रा म्हणजे काय, तर आपल्या स्नायूंचं आपण आकुंचन करतो, तिथे कॉन्ट्रॅक्शन निर्माण करतो म्हणून त्याला मुद्रा, किंवा तिथे एक प्रकारचा प्रेशर येतो म्हणून ती मुद्रा होते. पुन्हा एकदा हीच कृती करूया. डायबिटीस साठी अतिशय उपयुक्त ही कृती आहे. पुन्हा आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. बाहेर म्हणजे वरच्या बाजूने येत आहे. आता घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायला सुरुवात करा. आपलं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. आणि पुन्हा तुम्हाला जास्तीत जास्त इथे पोट अजून खाली जमिनीकडे खेचण्याचा प्रयत्न करा, श्वास न घेता. त्या स्थितीमध्ये आपण पोट अजून खाली जमिनीकडे खेचतोय. सावकाश श्वास घेत घेत पोट वर येईल. उजवा हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती.
रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि बोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. आपण करणार आहोत आता दंडासन किंवा ह्याला प्लँक पोज असं म्हणतात. तर हे पण सोपं आहे, तसंही आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, जसं आपण सुलभ भुजंगासन करतो ना त्याप्रमाणेच. ठीक आहे. आता दोन्हीही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. गुडघे, मांड्या आणि पाऊल यांच्यामध्ये अंतर. टाचा आपल्या सिलिंगकडे घ्या आणि पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की आता आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचल. नजर समोर. हा, संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. येस. नजर समोर. हा, समोर बघ. बरोबर, छान. आणि आता इथे आपला बॅलन्स सांभाळा. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. सावकाश खाली या. कपाळ जमिनीवर. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही हात खाली. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता सर्पासन. हे सुद्धा आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकड आणि ती पकड जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे मागच्या बाजूने कमरेवर ठेवायची. आपले खांदे आणि कोपरं जमिनीला पॅरलल. थोडेसे खांदे आणि कोपरं हलकीशी मागच्या बाजूने खेचून घ्या, म्हणजे आपल्या लंग्स वरती, बरगड्यांवरती एक ताण येतो. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. छान. तोंड बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतो. परफेक्ट. सावकाश उलट चाल. हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. हाताची पकड सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद. हृदयाची गती, श्वासाची गती वाढली असेल नाकाने मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. सावकाश. ब्रीद आउट. एकदम रिलॅक्स. संपूर्ण पाठकणा जमिनीकडे सैल सोडून द्या. सावकाश हळूहळू एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. आपण शयन स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये येतोय, त्यामुळे थोडीशी विश्रांती. त्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सापीबंदी म्हणून. डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121,
दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करूया अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आहेतच, चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. सेकंड राऊंड. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. तिसरा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. चौथा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. डावा हात उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मनाला समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. काल आपण पाहिलं शीतली प्राणायाम. आज आपण बघणार आहोत शीतकारी प्राणायाम. तर इथे आपल्याला पुन्हा तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने तो सोडायचा आहे. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं. तर इथे आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आणि दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायची. स्थित असा आवाज येतो म्हणून तो शीतकारी प्राणायाम. आणि मग तोंड बंद आणि नाकाने सावकाश श्वास सोडायचा. ज्यांचं कुठलीही दाताची ट्रीटमेंट चालू असेल, म्हणजे रूट कॅनल किंवा आपण एखादी कॅप वगैरे बसवतो किंवा हिरड्या दुखत असतील, तर मात्र हा शीतकारी प्राणायाम करणं टाळा. कारण की जेव्हा आपण हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा तिथे एक छोटस सेन्सेशन होतं, म्हणजे ती हिरडी दुखू शकते. म्हणून ज्यांना हा जर काही व्याधीही असेल तर त्यांनी हा प्राणायाम करणं टाळा. तर याच्याने आपला हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. सुरुवात करूया. आपण 3 आवर्तन करतोय. हातांची ज्ञान मुद्रा. ओठ विलग, दातावर दात, डोळे मिटून घ्यायचे. दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद. नाकाने संथ रेचक.
अजून एक राऊंड करूया. ओठ विलक, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. लास्ट राऊंड. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. काही क्षण शांत सितकारीची अनुभूती आपली आपण घेऊया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवृत्ती. आज भ्रामरी प्राणायाम आपण षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तर इथे आपल्याला आपले दोन्ही हातांच्या अंगठ्याने आपल्याला आपले कान बंद करायचे. आपलं पहिलं जे बोट आहे ते आपल्या बंद डोळ्यांवर असेल. मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर. रिंग फिंगर आपली ओठांवर आणि करंगळी ही आपल्या हनुवटीवर असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ती आपण कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या स्थितीमध्येच आपण भ्रामरीची 3 आवर्तनं करणार. डोळे मिटून आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. एक क्षण शांत. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थित आहे. ती 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण ही शवासन करू. पिकाकुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धत मिटलेले. संपूर्ण देह जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचा आहे. पुढची 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देह जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय. आपला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोकळे होत आहेत. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त होतोय ही भावना आपल्या मनामध्ये. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतंय. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट हळूहळू जमिनीकडे जातंय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी माझा श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि माझा श्वास सोडताना मी व्याधीमुक्त, तणावमुक्त, माझी सगळी काळजी, चिंता, दुःख
मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाईज होत आहे. माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. प्रचंड समाधान, सुख, आनंद, आत्मविश्वास याची अनुभूती मी या क्षणी घेत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य, उत्तम यश प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. हळूहळू आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. कुठेही घाई गडबड न करता. दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ एकत्रित. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत थोडे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळावर आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. हळूहळू सावकाश कमरेत सरळ. जोडलेले हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओळखडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता याच लिंकवर. धन्यवाद. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम.